आता बातमी मुंबईतून आहे। मुंबईतलं राजकीय वातावरण सध्या एका वादानं तापलंय। वाद आहे मराठी विरुद्ध हिंदी असा। मीरा भाईंदरमध्ये मराठी येत नसल्याच्या कारणास्तव मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी एका मिठाई व्यावसायिकाला चोप दिला। त्यानंतर हे प्रकरण दोन्हीकडनं शांत करण्याचे प्रयत्न झाले, पण आज अचानक मीरा भाईंदरमधल्या व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मनसेच्या विरोधात एक बैठक घेतली, एक मोर्चाही काढला। या मोर्चामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप त्यानंतर मनसेने केलाय आणि या वादाला आता मनसे विरुद्ध भाजप असं वळण लागलंय। आपण पाहूयात। महाराष्ट्र में कौन सी भाषा बोली जाती है? मीरा भाईंदरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी खळखट्याक केला, हिंदी भाषिक व्यापाऱ्याला चोप दिला। याच घटनेचे पडसाद आता मीरा भाईंदरमध्ये उमटतायत। या मारहाणी विरोधात व्यापाऱ्यांनी बंद पुकारलाय। मराठी भाषा येत नाही म्हणून मारहाण करणं चुकीचं असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। व्यापारियों पे अत्याचार हो रहा है, इसलिए अत्याचार हो रहा है मराठी बोलने को लेकर। सवाल ये पूछा था कि तू कहाँ पे है, तो वो बोला मैं हिंदुस्तान महाराष्ट्र में हूँ। तो महाराष्ट्र में कौन सी भाषा चलती है? बोला सब भाषा चलती है। जैसे आप आए तो मैं आपके सामने महाराष्ट्र में मराठी बोलता हूँ, हिंदी वाला आया तो हिंदी बोलता हूँ, इंग्लिश वाला तो इंग्लिश बोलता हूँ। उसके 12 में वो थप्पड़ मारना चालू कर दिया। हम तो चाहते हैं कि हिंदुस्तान में है तो सब भाषा का होना चाहिए। मराठी है ठीक है, मराठी आता है बात अलग है, नहीं आता है तो जबरदस्ती नहीं करना चाहिए। महाराष्ट्र में कौन सी भाषा बोली जाती है? सब भाषा। मनसैनिकांच्या मारहाणीनंतर व्यापारी आक्रमक झाले, पण मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे। मीरा भाईंदरच्या व्यापाऱ्यांचं आंदोलन भाजप पुरस्कृत असल्याचा दावाही मनसे नेत्यांनी केलाय। सक्तीचा जो GR रद्द झालाय त्याचा जो राग आहे ना, तो राग इतर भाषिकांना भडकवणं किंवा व्यापाऱ्यांना भडकवणं, यातून भारतीय जनता पक्ष राग बाहेर काढते। त्यांच्या आग तिळपापड झालेत ते आगीने, आणि त्यातून ह्या चुका ते करतायत। पण आम्ही पण मीरा भाईंदरच्या मराठी लोकांकडे जाऊ, इथल्या आगरी कोळी लोकांमध्ये जाऊ, त्यांना समजावून सांगू की आत्ता जर या लोकांना जर आपण आवडलं नाही ना, तर उद्या हे आपल्या डोक्यावर बसतील। सो या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना आवरण्यासाठी आम्ही घराघरात जाऊन ह्यांचा जो खरा रूप आहे ना, ते लोकांसमोर आणू। तर तो दुकानदारांनी आगाऊपणा करून आमच्या पदाधिकाऱ्यांना मीरा रोड में मराठी का चलती है या तो हिंदी चलती है, त्याच्यावरनं बाचाबाची झाली। तो अख्खा व्हिडिओ आहे। मला असं वाटतं आपण व्हिडिओचा फक्त मारतानाचा पार्ट दाखवत आहे, त्याच्या आधी त्यांनी काय आगाऊपणा केलाय तो पाहिजे तर तो व्हिडिओ मी आपल्याला पाठवतो, त्याच्यात आपण बघा कशा पद्धतीने मुजोरपणे तो बोलतोय। आणि जिथे मुजोरपणा दाखवतील तिथे मग आम्ही हात जोडून विनंती करतो, जर नाही ऐकलं तर हात सोडून करतो। ही आमची पक्षाची भूमिका आहे। मीरा भाईंदरमधील शांती पार्क परिसरात असलेल्या जोधपूर स्वीट्स या दुकानाच्या मालकाला ही मारहाण झाली। या प्रकरणात पोलिसांनी 7 जणांवर कारवाई केली आहे। मात्र मारहाणीचं प्रकरण आता राजकीय मुद्दा झालाय। नुकतंच मनसेनं हिंदी भाषेच्या सक्तीवरनं सरकारला घेरलं होतं। मनसेनं मोर्चाची घोषणा केल्यामुळे सरकारला आपला GR रद्द करावा लागला। हीच सल मनात ठेवून भाजप व्यापाऱ्यांना फूस लावत असल्याचा आरोप मनसे नेते करतात। दरम्यान भाजप नेते नितेश राणेंनी या प्रकरणाला हिंदू मुद्द्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला। जाऊन मोहम्मद अली रोड आणि नल बाजार, भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत फडवा ना। डोंगणात ताकद आहे ना तुमच्या? ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात की काय? त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलं नाही, अल्लाहू अकबर सोडून। मग तिथे का नाही त्यांचे थोबाड फोडायची हिम्मत करत? तिथे का नाही एका फेरीवाल्याला पकडत? आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार। मनपा निवडणूक समोर आल्यावरती म वरून मराठी हा मुद्दा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे
पण मुंबईच्या जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे की हे म वरून मराठी नाही तर म वरून मनपा इलेक्शन याच्यासाठी सगळं कटकारस्थान केलं जात आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिलं, स्पष्ट बहुमत दिलं। मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आहेतच, त्यातच हिंदी मराठी भाषावाद उफाळून आलाय। दुसरीकडे ठाकरे बंधू पुन्हा एक होण्याची चिन्ह दिसतायत, त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर आघाडी घेण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्ष करताना दिसतायत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।